नमस्कार मैत्रिणींनो, गोट्यातील गाय आमची लक्ष्मी, आमची गाय. खरंच आमच्या घरची ती लक्ष्मीच होती. महालक्ष्मीच्या दिवशी आमच्या घरी आली आणि आमचं आयुष्य उजळून टाकलं. तिच्या डोळ्यातील माया अजूनही मनात साठून आहे आणि आज ती परत एका चांगल्या ठिकाणी गेली याचं आम्हाला खूप समाधान वाटतंय. कारण प्रेम म्हणजे फक्त जवळ ठेवणे नाही, तर तिचे चांगले होईल तिथे सोडणे असतं. तिला सोडताना खूप वाईट वाटत होतं, मन भरून आलं होतं. पण तिच्यासाठी आम्ही गूळ आणि चपातीचा नैवेद्य दाखवला, प्रेमाने तिची पूजा केली. डोळ्यात पाणी होतं, मनात समाधानही होतं, कारण तिला एका चांगल्या ठिकाणी पाठवत होतो. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बघा अचानकच गायला घरी न्यायला आले आणि म्हणले पटकीन तिची पूजा वगैरे करून घ्या. मी तर साडी वगैरे पण नव्हती घातली, तर त्यांना जायचं पण होतं. म्हणलं मग तसंच पूजाची तयारी केली, म्हणजे नैवेद्य वगैरे, मग चपाती वगैरे. तिला रोज आम्ही सकाळची एक पहिली चपाती तिला बनायचं. पहिला नैवेद्य गायला असतो ना, मग पहिले सवय लागली. पहिलं चपाती गायसाठी करायची, नंतर बाकीचा डब्बा वगैरे करायची मुलांचा. मग पहिली चपाती तिची केलेलीच होती. सकाळ सकाळी तिला घ्यायला आले, म्हणजे गायची पूजा करा, आम्हाला घेऊन जायची. खूप दिवसापासून आम्ही चांगला माणूस बघत होतो, चांगल्या ठिकाणी जाईल आमची गाय. एक वर्ष झालं आम्ही असंच सांभाळत होतो तिला, खालीच नाही का. चांगले माणसाची बघत होतो, कोण चांगलं असेल तिला सांभाळण्यासारखं. त्याच्यामुळे मला जोपर्यंत चांगले भेटत नाही तोपर्यंत आपणच सांभाळू, नाही तर जोपर्यंत तिचं आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपल्याकडेच ठेवून घेऊ. असं कुणाच्या पण हवाली नाही करायचं, नाही का. आजकाल खूप बाहेर लोक घेतात आणि परत विकून टाकतात. असं नाही का, दूध वगैरे नसेल ना गायला, घरी ठेवत नाहीत, सांभाळायचं त्यांना कंटाळा येतो, ते विकून टाकतात खाटकाला वगैरे. त्याच्यामुळे आम्हाला कुणाला द्यायची नव्हती. आणि हे दादा खूप चांगले, आणि त्यांची गौशाळा आहे, त्यांना गायची गरज आहे. ती गोठा गायीसाठीच बनवला त्यांनी. खूप मोठी जागा आहे, त्यांची प्लॉटिंग आहे. मग तिथं 2-3 एकरसाठी गायीसाठी खूप सगळ्या गायी, त्यांना 50 गायी अशा गोळा करायच्यात. मग ते अचानक एक दुकानात आले आणि म्हणले असं असं गोठा आहे आमच्या गायीचा वगैरे सांगत होते. मग आमची गाईला पण अशा चांगल्या ठिकाणी द्यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं ठीक आहे, म्हणलं घेऊन जावं. मग ते 2-3 दिवसापूर्वी म्हणले होते, पण आज सकाळी अचानकच आले आणि लगेच घेऊन गेले गाईला. असेल पुढं भूपिंदरच्या तिथून बरोबर. हां, जा स्कूटी घेऊन येते. कुठली ना बाहेर, कुणाला गटत नाही, एवढी फास्ट पळती. नंतर मग ओंकार आणि प्रज्वल गेले पाठीमागं गाडीवर, आणि हे दोघं मधून गेले शॉर्टकटमध्ये गायच्या गोट्यात. हे बघा प्रज्वलची स्कूल, ह्या स्कूलच्या पाठीमागच आहे गायचा गोटा, एवढा काही लांब नाही. आम्ही तिला कधी पण, ते दादा म्हणले कधी पण या, तुम्हाला जेव्हा तुमची गाय बघायची का तेव्हा येऊ शकतात, तिला खायला आणू शकतात. मग आम्हाला एवढं चांगलं वाटलं, आणि इथले ते जवळच्या जवळ गेली. आम्ही चाकरवाडीला वगैरे सोडायचं चाललं होतं, नाही का, देवाच्या ठिकाणी. असं चांगल्या, जे चांगलं असं आपल्यासारखे बाकीचे लोक तर सांभाळतच नाही. आता गाई सांभाळायच्या खूप कमी झाल्यात, नको वाटतं लोकांना ताण वगैरे. आमच्याकडं 3 वर्ष झालं होते आलेली महालक्ष्मी. आपली लक्ष्मी येतात का गौरी गणपतीच्या टायमाला, महालक्ष्मी ज्या दिवशी महालक्ष्मी यायच्या होत्या का त्या दिवशीच आमच्या घरी ही गायचं आगमन झालं होतं. त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं. पण तिला असंच ठेवून नाही ना उपयोग, नाही का. ती थोडीशी, नाही का, तिला बाळ वगैरे झालं पाहिजे, बाहेर थोडीशी फिरली पाहिजे. एकदम गोट्यात बांधून ते तसं पण नको वाटत होतं आम्हाला, नाही का. तिला बाहेर आम्ही पहिलं सोडायचो, बाहेर मस्त पटांगण वगैरे होतं. पण आता बांधकाम एवढे झालते ना आमच्या साईडला, आणि सोडू पण शकत नव्हतं. आणि समोर शेती होती, तर त्या दादांची पिकं वगैरे होती, गहू, बाजरी, ज्वारी, असं तिथं पण नव्हतं सोडता येत. त्याच्यामुळे ती खूप दिवसापासून गोट्यातच होती. तिला खायला काही कमी नव्हतं, खायला भरपूर होतं. चक्कूच्या साली होत्या, ॲपलचं होतं, तिला खायला कमीच नव्हतं. मध्ये तर एवढी आजारी पडली होती ना, आम्ही तिला डॉक्टर वगैरे आणून नीट केली. नाही तर त्या आजारामध्ये बऱ्यापैकी जनावरं, नाही का, वाचलेच नाही. म्हणजे एवढी ताप होती ना तिला, भयंकर ताप. मी तिला मिठाच्या पाण्याने तिला सारखं, नाही का, पुसून काढायची. त्याच्यामुळे तिचा ताप वगैरे 15 दिवस लागले तिचा आजार कमी व्हायला.
गायला सांभाळायला खूप चांगलं असतं. ज्या ज्या म्हणजे घरामध्ये ज्या म्हणजे वास्तूमध्ये गाय आहे का तिथं वास्तू शांतीचा दोष लागत नाही आणि चांगलं असतं गायीला सांभाळणे, तिची सेवा करणं. तिच्या गोमूत्रामध्ये पण खूप सगळे गुणधर्म आहेत. गोमूत्र पण प्याल्याने खूप सगळे आजार कमी होतात असं म्हणतात आणि झालेत पण बऱ्याच लोकांचे. गावरान गायचं गोमूत्र कधीच भेटत नाही, एवढं शक्यतो भेटत नाही. ती आमच्याकडे आली होती मस्त 2-3 वर्ष आमच्याकडून सेवा झाली तिची. बघा कशी चालते, ओळखते माणसं. मी सकाळी 5 वाजता उठले, दरवाजे जरी वाजला ना आमचं गेटवरचं, ती खाली गोट्यात असायची बांधलेली, तरी पण तिला आवाज यायचा आणि पटकीन उठून उभं राहायची. एवढी हुशार नाही का मुके जनावरं नाही का, त्यांना सांगायची गरज नाही, बराबर माणसं ओळखतात. आणि मस्त प्रज्वल पण दूध काढायचा, छान वाटत होती. बघा गोट्यात आणली तिला, मस्त खायला कमीच नाही, जिकडं पाव तिकडं खायलाच. बघा घरचंच खायला त्यांचं पेंड्या वगैरे. चांगल्या ठिकाणी गेली, खूप चांगलं वाटतं. नाही तर म्हणलं कुठं जाईल काय जाईल. मी तर म्हणलं असू दे, तिचं जोपर्यंत आयुष्य आहे का तोपर्यंत आपल्याकडंच ठेवू, असं कुणाला पण नको द्यायला नाही का, नको हाताने आपलं पाप करून घ्यायला. मस्त बघा ह्यांनी आता एक गाय गोळा करायचं बघितलं. खिल्लार गाय एक आहे, ते गायचं वासरू, गिर गाय पण आहे आणि ही आमची गावरान गाय. अशा 2-3 गाय झाल्या, त्यांना त्या अशा 30-35 गाय करायचे सगळी एक 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 करून. मस्त तिला खायला टाकलं पण खात नव्हती वाटतं ती. एक दिवस नाही खात, नंतर आम्ही पण गावाकडून आणलं होतं ना, एक दिवस नुसतं डोळ्यातून पाणी यायचं तिच्या, 2-2 धारा दोन्ही साईडनी. आणि जे लोक बाहेरचे जातात का, आमच्या मामाने दिली होती ना गाय, पांढरे ड्रेस कपडेवाले लोकांकडे बघायची ती. बाहेर बांधली ना, जे पांढरे ड्रेसवाले लोक आहेत का त्यांच्याकडे बघत राहायची. म्हणजे ते गावाकडे ते मामा तिला खायला वगैरे ते टाकायचे ना. मग इकडं नव्या ठिकाणी आल्यावर 2-3 दिवस ती तसंच करायची, डोळ्यातून 2-2 धारा यायची. आम्ही म्हणायचो तिला काय लागलं की काय डोळ्याला नाही का, पण ती रडत होती, आपल्याला कळत नव्हतं, डोळ्यातून पाणी यायचं तिच्या. आपण माहित आहे वाट घाली तो दररोज त्यांना. याला काय पाऊस पडली चालली किती पुढे आता होती ती फेर. 45 रुपये किलो पेंड येते. यांना काय पेट पाहिजे नाही नाही ती दूध देते ना. अरे अर्धा 1-1 लिटर दूध देते ती. शिवाय हे सोंडे प्याते गाय होते, या वासरावले तिचं प्रेम. दंड पडणार तुला अर्धच वाटले. हा दंड पडणार. हे वासरू किती छान आहे, मस्त गिरगायचं वासरू बहुतेक हे गिरगायचं. मग इतकं खायला असतं. चांगल्या खात्या घरी गेली आमची लक्ष्मी. तिचं आयुष्य म्हणजे तिचं नशीबच चांगलं म्हणायचं. इथं पण आमच्याकडं खूप सगळं खायला होतं आणि तिकडं पण मस्त छान असा गोटा पाणी प्यायला आणि सगळ्यांसोबत. ती पहिली इथं एकटीच राहायची ना, आता तिकडं सगळ्यांसोबत राहायला तिला भेटेल. सगळे तिचे नाही का, एकटीला आणि सगळ्यासोबत राहणं थोडं हेच वाटतं नाही का. सगळ्या गाई बघा किती. आज नाही 7 वर्ष 7 महिने त्याच्याकडे किती 7 महिने. हा 3 घेतली खाणी ते म्हणलं पटकन. पहिला गोट्यात सोडून आले परत. प्रज्वल म्हणला मला पण जायचं आहे. असं प्रज्वल मी जाऊ नको म्हणलं, पण तो स्कूलमधून आला आणि तसाच गाडीवर बसला. हे रस्त्याने प्रज्वलच्या स्कूलचा रस्ता त्याने येताना पण व्हिडिओ घेतला त्याचा. हे कचरकुंडीच्या पाठीमागच आहे गौशाळा, एवढी काय लांब नाही, जवळच आहे. इथं गेली गाय, चांगलं वाटतंय. आता बघूया दुसरी एखादी गाय घ्यायची चाललंय, कारण की दूध देत नव्हती ना. 2 वर्ष 1च वर्ष दूध दिलं आणि नंतर दूधच दिलं नाही तिने. आणि गावरान गाय नाही का जास्त करून गावाकडंच असतात, सिटीला ते सक्सेस होत नाहीत. म्हणजे हे बघा किती बिल्डिंगी झाल्यात आणि ह्याच्या पाठीमागच आमचं घर दिसतं. आले घरी प्रज्वल आणि गायला सोडून आले गोट्यामध्ये. गायचं बघा सगळं काहीच नाही दिसत, ते स्वच्छ दिसते सगळं. गोटा वगैरे गाड्याची पार्किंग केली, मग आतमध्ये गाड्या वगैरे लावल्या. प्रज्वल आला घरी, नंतर शाळेच्या ड्रेसवरती उदास झालं. ते मला आपल्याला गाय कुठून आणायची नाही का. रोज सकाळी उठलं की तिचं दर्शन व्हायचं, तिला नैवेद्य दाखवायचो तिला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.